नमस्कार. जयशंकर. नमस्कार जयशंकर. आज ही परमपूज्य श्रीमद पांडुरंग आश्रम स्वामांगल पुण्यतिथी दिवस हो. त्यानिमित्तानं आयोजित केलेल्या अंधेरी सभेचे ऑनलाईन कार्यक्रमांतून तुम्हाला सगळ्यांगल स्वागत असं. सर्वप्रथम सभा प्रारंभ प्रार्थना, मागीर दीप नमस्कार, मागीर चॅन्टिंग ऑफ श्री गुरु पादुका स्तोत्रम, फॉलोड बाय श्री परिज्ञान त्रयोदशी. मेन आयटम असं उपन्यास बाय श्री राजगोपाल भटमाम आणि टॉपिक इज भक्ती इन शिवानंद लहिरी बाय श्री आदि शंकराचार्य. सभा प्रारंभ प्रार्थना. दक्षिणास्य समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता स्मर्या गुरु परंपरा. श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरल्लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. परिज्ञानाश्रम श्री गुरुशंकर परिज्ञानाश्रम शंकर सद्गुरु केशव वामन कृष्ण पांडुरंग आनंद परिज्ञान गुरु सद्योजात शंकर सद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. दीप नमस्कार. ओम नमो ज्ञानदीपाय शिवाय ब्रह्मतेजसे कविष्णुहर रूपाय नमः श्री गुरुमूर्तये. अज्ञानध्वान्तपटल विध्वंसन दिवाकरान् सच्चिदानंद बोधैक सुधांबुधि कलानिधिन् आधिव्याधि भयग्रस्त प्रपन्न जनरक्षकान् वंदे बद्धांजलीन् श्रीमत् परिज्ञानाश्रमान् गुरून्. इलापाताल नाकस्थ पूजित श्री शिवेशतुः चरणाम्बुरुहन्यस्त मनोवाक्काय संभ्रमान्. ईश्वरान् वेद वेदांग वेदांत ज्ञानिनान् धुरीन् छात्रवृंद सुखाधारान् भजे श्री शंकराश्रमान्. उपमा भाव महिमजित सर्वारि मंडलान् सारस्वत द्विजवरैः आराधित पदाम्बुजान्. ऊर्जस्वलान् महामोह ग्राह ग्रासैक कर्मणि नमाम्यानंद रूपान् श्री परिज्ञानाश्रमान् गुरून्. एकस्मिन् द्वितीये च ब्रह्मण्याविष्टमानसान् यमादियोग संपत्ति भ्राजमान् मुनीश्वरान् ऐश्वर्याद्यखिलार्थानां दायकान् करुणानिधिन्. इडे योगाम्बुधि क्रीडासक्तान् श्री शंकराश्रमान्. ओजस्विन्न सुतपसा द्वैताब्धिवडवानलान् स्वांघ्र्यब्ज शरणोधर्तॄन् स्तौमि श्री केशवाश्रमान्. औपाधिके कर्मगर्ते मोहित भ्रांत चेतसां समुद्धरण धौरेयान् वन्दे श्री वामनाश्रमान्. अंजसा तमसः पारमना यासेन सर्वदा नृपशून्य यतो नौमि कृष्णाश्रम यतीश्वरान्. अहं वन्दे मनोवाग्भ्यां पाण्डुरङ्गाश्रमान् मुहुः संस्तवैः पर्याभक्त्या विविधैर्भक्तिलक्षणैः करकंज भवांस्तेषां वन्दे धर्मधुरन्धरान्. आनन्दरूपिणः श्रीमदानन्दाश्रम सद्गुरून् ब्रह्मा विश्रुद्यान् द्वैतध्वान्त दिवाकरान् प्रशान्तदान्तो परतान् परिज्ञानाश्रमान् नुमः. गरिमा दृश्यते येषां वेदान्तार्थनिरूपणे संविज्ञान तपोदीप्तान् निगमागम पारगान् संविन्देवी समासक्तान् श्रुत्यन्त पथदर्शकान् सद्योजातान् नमाम्यत्र शंकराश्रमदेशिकान्. भोः पराक् स्वामिन् पराक्. श्री गुरु पादुका स्तोत्रम. प्रणम्य संविन्मार्गस्थान् आगमज्ञान महागुरुन् प्रायश्चित्तं प्रवक्ष्यामि सर्वतंत्रा विरोधतः. प्रमाददोषजमल प्रविलापन कारणं
प्रायश्चित्तं परं सत्यं श्रीगुरुः पादुका स्मृतिः यस्य श्रीपादरजसा रञ्जक्ते मस्तके शिवः रमते सह पार्वत्या तस्य श्रीपादुका स्मृतिः यस्मै सर्वस्वमात्मानम् अप्येकवृत्तिभक्तितः समर्पयति सच्छिष्यः तस्य श्रीपादुका स्मृतिः यस्य पादतले सिद्धाः पादाग्रे कुलपर्वताः गुल्फौ नक्षत्रवृन्दानि तस्य श्रीपादुका स्मृतिः आधारे परमाशक्तिर्नाभिचक्रेरुदाज्ञयोः योगिनीनां चतुष्षष्ठिस्तस्य श्रीपादुका स्मृतिः शुक्लरक्तपदद्वन्द्वं मस्तके यस्य राजते शाम्भवन्तु तयोर्मध्ये तस्य श्रीपादुका स्मृतिः अन्यत् सर्वं सप्रपञ्चन् निष्प्रपञ्चा गुरुस्मृतिः तस्मात् श्रीपादुका ध्यानं सर्वपापनिकृन्तनं पालनात् दुरितच्छेदात् कामितार्थप्रपूरणात् पादुका मन्त्रशब्दार्थं विमृशन्मूर्ध्नि पूजयेत् श्रीगुरुः पादुका स्तोत्रं प्रातरुत्थाय यः पठेत् नश्यन्ति सर्वपापानि वह्निनातुलराशिवत् काशीक्षेत्रं निवासस्तव चरणजलं जाह्नवी श्रीगुरो नः साक्षाद् विश्वेश्वरो नस्तव वचनतया तारक ब्रह्मबोधे त्वच्छ्रीपादाङ्किता भूरिह भवति गया त्वत्प्रसङ्गः प्रयागः त्वत्तोऽन्यतीर्थदेवः क्वचिदपि च वयं न प्रतीमः पृथिव्याम्। श्री परिज्ञानाश्रम त्रयोदशी आनंदाश्रम शिष्याग्रं स्वानंदाम्बुधिमज्जितम् आनंदाश्रमिणौ वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं श्रीविद्योपासनोद्याने मायूरं विभ्रमौ सदा यश्चक्रे तन्नुमो नित्यं परिज्ञानाश्रमं गुरुं बाल्ये दीपनमस्कारे यस्य वैराग्यधीशिखा जज्ज्वालतंस्तसदा वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं शिष्यान्तशोधने यद्वत् तद्वत् यन्त्रालिशोधने कौतुकं यस्य तं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं भवरोगहरो यो भू शिवयोगपरो निशं तं वन्दे सिद्धिसम्पन्नं परिज्ञानाश्रमं गुरुं शुनि चैव समदृष्टा ज्ञानी त्यागमदृष्टये आसीद्यस्तन्नुमोहार्दं परिज्ञानाश्रमं गुरुं सारस्वतजनप्रीतः सारस्वतसमर्चकः य आसीत् तं मुदा वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं विद्यावृद्धस्तपो वृद्धो वयो वृद्धाश्रयो बभौ यः कारुण्येन तं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं योऽनुकर्तुं विभुं चक्रे विश्ववस्त्वालयङ्करं वस्त्वागारन्नुमस्तं श्रीपरिज्ञानाश्रमं गुरुं निर्मिमे निर्ममेन्द्रो यस्तवान् वेदान्तवासितान् गीतासक्तनुमस्तं श्रीपरिज्ञानाश्रमं गुरुं कैवल्यसन्निकर्षत्वे तथाहङ्ग्रहचिन्तने यस्यासीद्हृदयं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं भक्तचेतो रथाध्यक्षो रथयात्रां महेशितुः यश्चक्रे तन्नुमोजस्रं परिज्ञानाश्रमं गुरुं दुर्गन्निर्माय दुर्गायै स्वसर्गयोरुरोधतम् अपवर्गपदं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् अपवर्गप्रदं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् श्री श्री परिज्ञानाश्रमयतीश्वराणां तुर्याश्रमालङ्कृतिरूपकाणां
स्तोत्रं पठेद्यः प्रयतः प्रणम्रः प्राप्नोति पूर्णां करुणां गुरूणाम्. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री भवानी शंकराय नमः. ओम श्री मात्रे नमः. आज ह्या ऑनलाईन कार्यक्रमांतून कोण कोण सहभागी जावन आसत की तांक सर्वांकय मगल सप्रेम नमस्कार. आज एक अत्यंत पवित्र दिवस आमगेल्या दिव्य भव्य श्री चित्रापर गुरु परंपरेंतले अष्टम सद्गुरु श्रीमद पांडुरंगाश्रम स्वामी तांगेल समाराधने दिवस. पांडुरंगाश्रम स्वाम्यांगेल काळमान 1863 to 1915 अशी 52 वर्स ते आमगेल मठाधिपती, आमगेल धर्मगुरु, आमगेल मोक्ष गुरु जावन विराजमान जावन आशिल्ले. पूर्वाश्रमांतून नगरकर आणि तांगेल समाधी आमगेल मठांतून शिरालीन तस तुम सगळ्यांक गोतस. तांगेल अमोघ कर्तृत्व, त्या कर्तृत्वाने त्यांनी चित्रापूर गावांक एक ट्रान्सफॉर्मेशन केले, एक रूपांतर केले. अनेक नमुनेचे सौलभ्य, अनेक नमुनेचे अनुकूलता चित्रापूर गावांत लोकांक त्यांनी दिल्लेलं आसा. ताजे बद्दल तुम गोतस आणि हांवें मातशें सांगून आसका तेमी आतां हांव तो विशय घेना. आयज मगल उपन्यासाचो विशय श्रीमद आदिशंकराचार्यांनी बरयल तसल्या शिवानंद लहरींतून भक्ती तत्वाचे निरूपण. शिवानंद लहरींतून प्रत्येक श्लोक अमोघ जावन आसा. प्रत्येक श्लोक ओतप्रोत जावन आसा त्या शिवानंदाने. शिवानंद अर्थात द ब्लिस ऑफ गॉड रियलायझेशन. देव जो आसा शिव भगवान शंकर, ते भगवान शंकरा गेले साक्षात्कार केलता वेळा आमकां जो आनंद मेळटा तो शिवानंद. आणि ह्या शिवानंदाने प्रत्येक श्लोक शिवानंद लहरींतलो ओतप्रोत जावन आसा. त्या वेळार खंयचे श्लोक घेवचो, खंयचे श्लोक घेवचे ना हो एक कठीण प्रश्न जाता. जाल्यार आयज मगल ह्या विशयाक हांवें एक 4-5 श्लोक मात्र घेतिल्ले आसा. ती केवल 4-5 श्लोक. भगवद्गीतेंतून 7 अध्यायांतून कृष्णाने 4 भक्तांगेले श्रेणी क्लासिफिकेशन केलेलं आसा. चतुर्विधा भजन्ते माम जनाः सुकृतिनोर्जन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. भरतर्षभ अर्थात हे अर्जुन, जनाः ज्ञानांतू लोकांतू 4 नमुने भक्त असती. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी अशी सांगल्या 7 अध्यायांतून. आणि हे सांगताना कृष्णाने एक विशेषण दिलेले असत, जनाः सुकृतिनः म्हणून सांगल्या. हे विशेषण अत्यंत महत्वपूर्ण जावन आसा. सुकृतिनः म्हळ्यार पुण्य आत्मते, पुण्य केलेलं तसलं. सुकृत म्हळ्यार पुण्य. कोण भक्ती करूक येता तो आर्थ आसूं पुरो, जिज्ञासू आसूं पुरो, अर्थार्थी आसूं पुरो, अथवा उच्च श्रेणींतलो ज्ञानी आसूं पुरो, तो कोणय आसूं पुरो. कोण मगल उगडास करूक आयला, कोणाक मगल उगडास जाता, स्मरण जाता, तो पुण्यात्म. सुकृतीनोर्जन सुकृत कलकी ताण पुण्य केल्या मागच्या जन्मांतून अथवा ह्या जन्मांतून अथवा तगल मालगडान केलेलं थोडे पुण्याच फल तक मेळ्ळ्या तेमी तक देवा उगडास जाता. सुकृतीनः ना जाल्यार देव ना म्हण आमी नास्तीक जातशिली. तेमते कृष्णाने सुकृतीनः म्हण एक विशेषण दिलेलं आसा. हाजेर आमी लक्ष दिवंक. ज्ञानेश्वर माऊली तांगेले रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. ह्या अभंगांतून ज्ञानेश्वरय म्हणता ती बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी.
विठ्ठलू पंढरपुरांत असता विठ्ठलू ताजेर एक अनुराग प्रीती प्रेम भक्ती जरी म्हाका निर्माण जाल्ली बहुत सुकृतांची जोडी मस्त हांव कलकी पुण्य केलेलें आसका ताजमी जावन म्हाका सगलो उगडास जाल्लो ते म्हणजे कृष्णाने सुकृतीन आहा म्हूण सांगलें आता चार भक्त तांतूं एक जातची एक अशी तारतम्य आसा आर्त म्हणल्याक कडेक संगनी अखेरीक संगनी अथवा ज्ञानी म्हणल्याक सुरवेक संगनी सुरवेक आर्त मागीर जिज्ञासू मागीर अर्थार्थी मागीर ज्ञानी अशी उत्तरोत्तर एक श्रेणी एक क्लासिफिकेशन तो तारतम्य आसा हें तारतम्य आतां आमी पळोवंक पयलो जो भक्त आसा तो आर्त भक्त जावन आसा आरती अर्थात डिस्ट्रेस वांट संकट प्रॉब्लेम कलकी एक म्हणजे कठीण प्रतिकूल परिस्थितीत तो शिरकलेलो आसा आणि त्या प्रसंगांत हांव कशी भायर येवचें म्हणटा गोतना त्या वेळार ताका देवागल उगडास केन्ना जाता त्या तो आर्त भक्त जावन आसा कन्नडांत म्हणटात आमी संकट बंदाग वेंकटरमण दुःख में सुमिरन सब करे कबीर सांगता दुःख आयल त्या वेळी सगळ्या काय उगडास जाता ते आर्त जालता ही पहिली श्रेणी गजेंद्र मोक्ष तुम्ही नाव ऐकून आसका प्रसंग केन्ना सीसरी त्या गजेंद्रागेर पाय दोन ताणता त्या वेळार आर्त जाल्लो तसलो तो गजेंद्र ती हस्ती कृष्णाक केन्ना नारायणाक विष्णूक आवाहन करता त्यावेळी विष्णू धावन येता आर्त भक्ती केन्ना द्रौपदीक चिरहरण निर्वस्त्र करूक भरलेल सभेंतून दुःशासन प्रयत्न करता त्या वेळार आर्त जाता द्रौपदी आणि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव म्हण केन्ना तागेलें नाव घेवन ती आपयता त्या वेळार तो कृष्ण धावन येता दॅट इज आर्त भक्ती आता आर्त भक्तीचे दृष्टांत शिवानंद लहरींतूं शंकराचार्यांनी एक गोमटे श्लोकांतूं अनेक उदाहरण दिवन दिलेले आसत रोधस्तोय हृत श्रमेण पथिक छायां तरो वृष्टितो भीत स्वस्य ग्रहं गृहस्थमतिथिः दीन प्रभुं धार्मिकं दीपं संतमसाकुलश्च शिखिनं शीताव्रतस्त्वं तथा चेत सर्वभयापहं व्रजसुखं शंभो पदांबोरुहं चेतः हे मगल मना त्या शंभू गेल्या पदांबोरुहं चरणकमलाचे आश्रय घे सर्व भयांतांतून मुक्त जातलो आणि हांगा कितले दृष्टांत दिल्यान पळया ती प्रत्येक दिल्ले दृष्टांत आर्त डिस्ट्रेस्ड जावन आसा रोधः तोय हृतः एकलो पाय निसोर न्हू एक न्हंयेंची प्रवाहांत पडलेलो आसा आनी हुळून वता आसता त्या प्रवाहान तो पोवण रोधः म्हळ्यार प्रवाह तोय म्हळ्यार उद्दाक रोध तोय हृतः तो अक्कल करता त्या प्रवाहान पडलेलो आसा ताका एक पंथा ताजे बँक ऑफ द रिवर मेळ्ळ्या पुरो म्हण जाता ती स्टेट जाल्लो आसता रोध म्हळ्यार द बँक ऑफ द रिवर तोय हृतः तो म्हळ्यार उद्दाक रोध तोय हृत तशीची नेक्स्ट श्रमेण पथिकः मस्त दणून गेला चमकून श्रमेण दण जाल्लो आसा पथिकः वेफॅरर द ट्रॅव्हलर तो छायां तरोहो वृष्टितो तरोहो म्हळ्यार रुखाची सावळी खंय पुणी मेळ्ळ्यार त्या सावळेंत बसून थोडे आराम करूं म्हण तो आकांक्षा इच्छा आसता रोधः तोय हृतः उदकांत हुळून वता आशिल्ल्याक त्या नदी तीर ताका मेळका म्हण तो अपेक्षा करता पथिकः श्रमेण तरोहो छायां मस्त दणून गेलो तसलो पथिकू यात्री रुखा सावळी खंय मेळ्ळ्यार पुरो म्हण ताका
अभिलाषा इच्छा असता तशीची वृष्टितो भीतः स्वस्य ग्रहम जोर पावस येईल असं आणि सातीना भयंकर पावसू विजू गुडगुडू त्यावेळेला एक पण आपणा घर आयला पुरा म्हणता दिसता आर्त झाला तो ही पुरा दृष्टांत आर्त झालेला गेला. तशीची ग्रहस्थम अतिथी प्रयाण करता असं दोनपारा वेळ खंयचे एक घर वचून पण एक आतिथ्य हॉस्पिटॅलिटी दिल्यार जायद म्हण दिसता. ग्रहस्थम एक ग्रहस्थागेल अपेक्ष करता अतिथी. तशीची दीन प्रभुम धार्मिकम दीन जाल्लेला मस्त वांटांत आशिल्ला आर्थिक अथवा आनी खंयचे नमुन्याचे प्रतिकूल परिस्थिती आशिल्ला दीन जावन कंगाल लाचार म्हणतात न्हय तशी आशिल्लो मनुष्य धार्मिकम प्रभुम धार्मिक जावन आशिल्लो एकलो प्रभू व्हड मनुष्य तो मेळ्ळ्या पुरो म्हण ताका दिसता. तशीची दीपम संतमसाकुलश्च तमस म्हळ्यार काळोखू संतमस म्हळ्यार मस्त काळोखू मस्त काळखांत आशिल्ल्याक एक दिव एक टॉर्च मेळ्ळ्या पुरो म्हण दिसता. तशीची शिखिनम शीताव्रत शीताव्रत जोर शियांक तो गडगडता असं शियां कलकल म्हणतात त्या नमुने शिवरिंग शी असं ते शियांत आशिल्ल्याक शिखिनम खंय कोण एक उज्ज जळयलेलो आसल्यार अग्नी जळयलेलो आसल्यार लागी वचूनची बसया म्हणटा दिसता. तशीची आता हांव आर्त जावन आसा हे भवानी शंकरा हांव आर्त जावन आसा तेमी तो भक्त आपणाल मना सांगता अर्थात शंकराचार्य चेतः ओ माय माइंड सर्व भयापहम सकड नमन्याचे भय निर्मूल करतल तसलो व्रज सुखम घुमते कोण थंय वच शंभो हो भवान शंकर देवा गेले पदांबोरुहम तागेल चरण कमल आशीर कड तूं वच तुगेल भय निर्मूल जाता. दॅट इज आर्त भक्ती. हांगा शंकराचार्याने कितले दृष्टांत दिलेले आसा ती प्रत्येक दृष्टांतांतून आमकां आर्तता दिसून येता. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्य आर्ती हरे देवी नारायणी नमोस्तुते म्हणतात आमी देवीक. देवी असो देव असो आर्त जाल तवळ आमी वता ती देवी लागी देवा लागी. सो दिस इज द फर्स्ट स्टेप ऑन द लॅडर. ही निसणी जी आसा भक्ती म्हळ्यार ही निसणी निश्रेष म्हणतात संस्कृतांतून निसरेणी. ह्या निसणीचेर फर्स्ट स्टेप म्हळ्यार आर्त. आता एक मनुष्य आर्त आशिल्लो ताणें देवाक उगडास केला जप केला कलकी सेवा केली कलकी अनुष्ठान केलें म्हालगड्यान सांगिल्लें गुरून सांगिल्लें अथवा आनी कोणाक गोत्त तांकां निमगून खंयचे एक उपाय ताणें केले आनी तो ताका वांटांत न्हू चिक्कमट्टापुणी भायर येता म्हणलें की तागेल आर्ततेन जावन तो मुक्त जाता म्हणलें की त्या वेळी वॉट इज द नेक्स्ट स्टेप लॉजिकली वॉट इज द नेक्स्ट स्टेप त्या मनशांतून एक जिज्ञासा उत्पन्न जावंक हें पुराक वांटांत न्हू देवान म्हाका मुक्त केल्लें म्हण म्हणटा ती देव म्हळ्यार कशें आसा वॉट इज मेंट बाय गॉड वॉट इज द डेफिनेशन ऑफ गॉड अथवा ते देवाक लक्षण कसलें देव म्हळ्यार कशें आसा कोण तो म्हाका हे वांटांत न्हू आर्ततेन न्हू भायर काडलेलो तो कोण म्हण म्हाका गोतना जाल्यार वॉट इज द यूज तागेलो अनुग्रह म्हाका जाल्या हांव हे वांटांत भायर आयला नाव आय वॉन्ट टू नो दॅट इज द सेकंड स्टेप. हाका जिज्ञासा म्हणटा ती जिज्ञासा ज्ञातुम इच्छा जिज्ञासा आणि ही जिज्ञासा कोणाक आसा तो जिज्ञासू. आय वॉन्ट टू नो मोर अबाउट गॉड बिकॉज ही हॅज पुल्ड मी आउट ऑफ दिस ह्या संकटांत म्हाका भायर काडलें आसा आय वॉन्ट टू नो. देन कृष्णा सेज 4 अध्यायांतून कृष्ण सांगता तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनो तत्वदर्शिनः. कृष्ण सांगता की तुका ही जिज्ञासा उत्पन्न जाल्या तुमकल कोरका वच खंय वच तत्वदर्शी गुरु सद्गुरु ज्ञानी खंय आसा ती थंय वच आणि थंय वचून समजून घे तद्विधी
विद्या म्हळ्यार नो दॅट, अंडरस्टँड दॅट, बट बिफोर यू ट्राय टू अंडरस्टँड तूं कल कोरका प्रणिपातेन पांय पड ते सद्गुरूंक कोणा लागी तूं वचगला ते सत्पुरुषांक पांय पडत तद्विधी प्रणिपातेन पांय पडत सेव करी तांगेल सेव करी तांकां प्रसन्न करी आनी तदनंतर परिप्रश्नेन कसं तुका निमगूंक काय म्हण आसा तूं निमगी वॉट एवर यू वॉन्ट टू आस्क तूं तें निमगी पण अशी वचगला आनी डायरेक्टली निमगूंच न्हय सुरवे पांय पडका सेव कोरका तांकां प्रसन्न कोरका तांगेल चिक्के अनुग्रह प्राप्त करून घेवका and then you must ask questions tadvidhi pranipatena pariprashnena sevaya upadekshanti te jnanam jnaninah tattvadarshinaha तत्वदर्शी ज्ञानी तुका उपदेश दितली हे भगवत गीतेन कृष्णान सांगल्या हे सेकंड स्टेप सेकंड कॅटेगरी ऑफ डिवोटी दिस इज जिज्ञासू आता प्रश्न येता हांव स्वाम्यांगेलें आशीर्वचन मस्त ऐकलें मस्त सत्संग वता हांव आयकतां आनी आजकाल टीव्ही री भक्ती टीव्ही शंकरा टीव्ही आस्था टीव्ही कितले नमन्याचे चॅनल्स आसा ती कितले नमन्याचे 24/7 प्रवचन आशीर्वचन उपन्यास जात आसता हांव आयकता आसता जाल्यार हे भवानी शंकरा कसलेय मात तें रिजिस्टर जायना मग श्रवण करता मग बट आय एम नॉट एन उत्तम अधिकारी ऑफ श्रवण करतलो उत्तम अधिकारी जावंका श्रवण करूक आयकल जाल्यार इमिडिएटली ते एब्सॉर्ब जावंका मगल मनांत रिजिस्टर जावंका मगल मनांत हांव कितले आयकता बट कसलें प्रयोजन जायना इतमी ती उत्तम अधिकारी श्रवण करूक हांव कशी जावंका गले जायना ताका शंकराचार्य शिवानंद लहरीन सांगता ती हे पुरा कले म्हळ्यार तुजे भितरी मस्त काळोख आसा काळोख हो काळोख म्हळ्यार कसलें अज्ञान तीन नमने हे काळोख अज्ञान विपरीत ज्ञान आणि संशय म्हणता ती म्हाका गोत ना हे अज्ञान म्हाका गोत आसा बट विपरीत म्हळ्यार टॉप सीटरूय उलटा म्हण हिंदीत उलटा म्हणतात न्ही म्हळ्यार चांग आशिल्लें म्हाका वायट दिसता वायट आशिल्लें चांग दिसता धव आशिल्लें काळें दिसता काळें आशिल्लें धव दिसता विष म्हाका अमृत म्हण दिसता आनी अमृत विष म्हण दिसता हे विपरीत ज्ञान जालां सुरवेक अज्ञान म्हाका गोत ना म्हळ्यार अडिना दॅट इज मोर सेफ म्हाका गोत ना विपरीत ज्ञान इज डेंजरस आणि ताज पशी चड डेंजरस संशय संशय आत्मा विनश्यती म्हणतात कितें तो डाउटिंग थॉमस म्हणतात न्ही इंग्लिशांत डाउट करता आसचें संशय आत्मा विनश्यती सो काळोख हो तीन नमन्याचो हे तीन नमन्याचो काळोख मगल भितर आसा आनी शंकराचार्य कितले गोमटे एक श्लोकान म्हणटा ती एकलोच सूर्य आसा एकलो सूर्य आणि तो एकलो आशिल्लो सूर्य भूंय आनी आकाशांत व्याप्त जावन आशिल्लो तसले सगळे काळोखाक तो निवारण करूक तो एकलो सूर्य समर्थ जाता जाल्यार देवा तुका कोटी सूर्य समप्रभ म्हणटा ती सूर्य कोटी समप्रभ म्हणटा ती तूं कोटी सूर्यांगल प्रकाश तुका आसा म्हण म्हणटा ती त्या वेळार मगल हे सन्न शरिरांत सन्न मनांत आशिल्लो हो काळोख तुका निवारण करूं जायना एक सूर्य केन्ना सगळे काळोख भूमंडलांत आशिल्लो काळोख निवारण करता कोटी सूर्य प्रभ जावन आशिल्लो तुका मगल भितर आशिल्लो काळोख हो तुका निवारण करूं जायना ते वग्गी निवारण करी आनी मगल इदळार येवन प्रसन्न जा म्हण म्हणटात आता म्हाका मगल काळोख निवारण करी म्हण इतलें सांगितलें जाल्यार शंकराचार्य तांगेले शिवानंद लहरी जावं सौंदर्य लहरी जावं खंयचेय तांगेले स्तोत्र जावं खंयचे सांगचे आसा तें एक काव्यात्मक जावन रसात्मक जावन रेटोरिकली अलंकारीक शैलीन ते निरूपण करता ती शंकराचार्यांगेलो तो श्लोक कसलो एको
एको वारिज बांधव क्षितिनभो व्याप्तं तमो मंडलम भित्वा लोचन गोचरोपि भवति त्वं कोटि सूर्य प्रभः वेद्य किन्न भवस्य हो घनतरं कीदृं भवेन् मत्तमः तत्सर्वं व्यपनीय हे पशुपते साक्षात प्रसन्नो भव. एको वारिज बांधव. वारिज मळ कमल. वारी मळ उद्दाक. उदकान जाता ज मळ जाता मळ कमल. कमलागला बांधव मळ सूर्य. त्यातनं सूर्योदय जाता कमल फुल्लेता. आम्ही कमलाक लेखतलता बांधव. एको तो एकलो अस. एको वारिज बांधव क्षिती नभो व्याप्तम. क्षिती मळ भुई. नभ मळ आकाश. क्षिती नभो व्याप्तम तमो मंडलम. तमस darkness, this blanket of darkness which has enveloped the earth and the heavens. क्षिती नभो व्याप्तम तमो मंडलम भित्वा काणु लोचन गोचरोपि भवति. तो आमक दिसता त्वं सूर्यकोटि प्रभः. त्वं कोटि सूर्य प्रभः. तू कोटि सूर्य प्रभ तुगले अस. त्यावेळरी वेद्य किन्न भवसी. कल्ल्या तू मगलिद्र हरियाणा. तो सूर्य कशकी दिसता काळो काणो तशीची मगल भितर अशील काळो काणो तू कल्ल्या मगलिद्र हरियाणा. वेद्य किन्न भवस्य हो अहो घनतरम कीदृं भवेन् मत्तमः. मगल भितर कितल काळो का सुपरा. मला सूर्य खंची काळोख निवारण करता भुई रे आकाशांत आशिल्लो ताजपशी घनतर काळोख मगल भितर आसा. वेद्य किन्न भवसी. Why are you not coming forward and show your face? वेद्य किन्न भवसी. घनतरम dense. How dense that darkness must be. वेद्य किन्न भवस्य हो घनतरम कीदृं भवेन् मत्तमः तत्सर्वं ते पूर काणु हे पशुपते साक्षात प्रसन्नो भव. मक प्रसन्नता. हंग अज्ञान म्हणल काळोख आणि ते अज्ञान म्हणकले हांव त्या सांगितलं म्हणके इट इज द 3-headed मॉन्स्टर. अज्ञान विपरीत ज्ञान आणि संशय हे 3 नमुन्याचे हो काळोख हे निवारण करी. आता काळोख निवारण करी अज्ञान निवारण करी म्हणून सांगितले जाल्यार शंकराचार्य रसात्मक शैलींतून इन अ ब्युटिफुल पोएटिक रेटोरिकल मॅनर आमगेल मुखारी हो श्लोक दिला. हे एक कारण. श्रवण करता व ऐकता मस्त बुक वाता सत्संग करता कितले चॅनल्स असतात ते पुरा पळयता बट नथिंग गोस इन टू माय माइंड. नथिंग रजिस्टर्स इन माय माइंड. 2 reasons. One, that darkness, अज्ञान विपरीत ज्ञान आणि संशय. and the second reason is अज्ञानाची संतान. अज्ञानाची संतान प्रोजिनी काम क्रोध लोभ मोह मद मत्सर ही अशील मी ती म्हाका रिजिस्टर जायना. आय डोंट बिकम एन उत्तम श्रवण अधिकारी. श्रवण करके ऐकूचे उत्तम श्रवण करचे अधिकार म्हाका मेळना बिकॉज ऑफ दिस 2 reasons. द डार्कनेस ऑफ इग्नोरन्स नंबर 1 and काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे भितर आशिल्ले शत्रू ती आड येता ती म्हाका मुखारी वचूंक दिना ती. आता शंकराचार्यांनी प्रार्थना करी आशिल्लें हें पुरा मगल भितर आशिल्लें काम क्रोध हें पुरा निवारण करी म्हणून सांगी आशिल्लें. तर तशें सांगनी हाऊ ब्युटिफुली ही हॅज प्रेड टू भवानी शंकर. व्हेरी रेटॉरिकली अलंकारिक फिगरेटिव्ह स्टाईल शंकराचार्य प्रार्थना करता ती. कसलं म्हणता ती भवानी शंकरा तुका एक व्यसन आस. एडिक्शन आस तुका. कल एडिक्शन मृगबेटे वच्चे एडिक्शन आस तुका. आता शिरालींतून रथोत्सव वेळारी भवानी शंकर देव मृगबेटेक वता. विठ्ठल अनंतेश्वर षष्टी वेळारी मृगबेटे म्हण आसा. मृगबेटे वता आणि थंय मस्त हे मृगया अर्थात हंटिंग आणि तू करता. हे तुगेलें एक व्यसन. हे तुगेलें एक पॅस टायम जाल्यार हे भवानी शंकरा इतलं तू वाट कल्ल्या पावका. खंयचे एक व्हडलो जंगला वचून एक अरण्या वचून खंय वाघ आस खंय सिंह आस हे परत तू स्वच्छ तुका प्रया सुकल खातीर हांगा यो
मगल मन म्हणलेंचे एक जंगल जावन आसा, मगल मन म्हणलेंचे एक अरण्य जावन आसा, आणि ह्या अरण्यातून मातवल मृग असता ती, कशकी मातवल हस्ती म्हणतात नाही, द रोग एलिफंट म्हणतात ती, द एलिफंट इन रट, रोग एलिफंट. तशी मगल भितरीची मातवल मृग असता ती, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, हंक तू मार नाही. So why you have to go on a hunting expedition to a jungle? मगल मन हेंच जंगल हांतू जे मृग असता ती तू तांका मारी, आणि तुगले मृगया विनोद रुचिता लाभमच्या संप्राप्स्यसी. तुगल हे मृगया हंटिंग करचे तुगले एक जे एक हॉबी आसा, पॅस्ट टाइम आसा, तें तू निवारण करून घे. आणि तो श्लोक कितलो गमत आसा, हे गिरीशा हंगा थंय इकल्ला तू येरादारी काढता, मा गच्छ त्वमितस्तत गिरीशभो मयेव वासं कुरु. हंगा थंय अरण्य स्वच्छ भानगड इकल खातीर मयेव वासं कुरु, या आणि मग मज्जान तू यू एस्टॅब्लिश युअर टेंट, मज्जान तू यो तू. मा गच्छ त्वमितस्तत गिरीशभो मयेव वासं कुरु, स्वामिन आदि किरात मामक मन कांतार सीमांतरे. कांतार मामक मन कांतार, मगल मन म्हणले कांतार म्हणजे जंगल, सीमांतरे विद इन द बॉर्डर्स ऑफ द जंगल कॉल्ड माय माइंड. वर्तन्ते असति बहुशः इन प्लेंटी, वर्तन्ते बहुशो मृगा, मृग मदजुषो मातवलली, इंटॉक्सिकेटेड इन्फॅच्युएटेड. वर्तन्ते बहुशो मृगा मदजुषो मात्सर्य मोहादयः, मृग मात्सर्य मोह इत्यादि मृग असति. तान हत्वा तांक मारनो, मृगया विनोद रुचिता लाभंच संप्राप्स्यसी. तांक तू मारल्या रे पुरा कलकल्यात तू हांगा थंय वता, म्हळ्यार तू तुगेले मृगया हंटिंगाचे तुगेले व्यसनय तू फुलफिल केले जाल्लें, आणि मगल भितर आशिल्लें हांकाय निवारण केलें जाल्लें. म्हळ्यार म्हणटा ते बाय वन गेट वन फ्री म्हणतात न्ही, एक फातराने दोन आंबा पळ म्हणके, बाय वन गेट वन फ्री. तुगल मृगया तुगल हंटिंग एक्सपेडिशन दॅट ऑल्सो यू हॅव फुलफिल्ड. ॲज अ बोनस आय एम गेटिंग रिड ऑफ माय काम क्रोध लोभ मोह मद मत्सर. ॲज अ रिझल्ट मगल मन केन्ना निर्मल जाता. देर आर टू प्रिकंडिशन्स फॉर द माइंड टू बी व्हेरी प्युअर अँड रेडी टू लिसन टू द सत्संग और द सद्गुरुस आशीर्वचन प्रवचन उपन्यास. नंबर 1 अज्ञान, विपरीत ज्ञान आणि संशय ह्या 3 नमुन्याची काळोख आसूनच नंबर 1. आणि ताजे खातीर एको वारिज बांधव हो श्लोक त्यांनी शंकराचार्यांनी रचन केली. आणि दुसरी कारण म्हळ्यार मगल मनान तू हिंपुरा जे वैरी आसा ते आंतरिक वैरी अरिषड वर्ग म्हणटा ते स, हे स भितरशील वैरी म्हाका तणच आसा ती मागशी मुखार वचू सोडना ती, तांक मारे म्हणचे खातीर मा गच्छ त्वमितस्ततः हो श्लोक शंकराचार्यांनी बरयल्लो आसा. आता केन्ना हें पुरा अज्ञान, विपरीत ज्ञान, संशय हो काळोख निवारण जालो, आणि मज्जांत आशिल्ले काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हेवय निवारण जाल्लें. Then I become ready to climb the 3rd step that is called as Artharthi. 3rd step Artharthi. Artham arthayate iti Artharthi. Mala I pray for something. Artham something I pray. Arthayate I pray. Artharthi. आता अर्थार्थी म्हणा कळ्ळें, आम्ही देवा लागी वतना एक मॉलांत वतना शॉपिंग लिस्ट घेवन वचगल कधी देवा लागी वतना तशी वचची न्हय. We should not go to God with a shopping list. हें दी न्हय. म्हाका कल जाय आनी कसलें ना, म्हाका तूंच जाय. I want you alone. तूंच जाय, because you are the highest objective. परमार्थ. त्यामुळे ते अर्थार्थी. अर्थार्थीन तो म्हाका धन दी, म्हाका धान्य दी, म्हाका वाहन दी. He is also Artharthi, but of an inferior type. The superior type of the Artharthi is one who prays only for the grace of God,
ओनली फॉर द लव ऑफ गॉड अँड नथिंग एल्स. अँड हाचे एक्झाम्पल कोण? आमकां तुकाराम, जगद्गुरू तुकाराम. तुकारामाक जगद्गुरू म्हणतात. Tukaram is an exemplar for us. He has set an example how the third step should be. अर्थार्थीन कशी आसका? हेंची दान देगा देवा तुझं विसर न व्हावा. आणि खंयचेय दान हांव निमगिना. हेंची दान देगा देवा तुझं विसर न व्हावा. I should not forget you. I forget so many things, but I should not forget you. Henchi dana, this is the supreme dana, charity, donation, gift that you can give me. Henchi dana dega deva, tuza visarana व्हावा. गुण गायीन आवडी, हेंची माझी सर्व ही जोडी. प्रीतीने हा तुगल गुण गान करता, तुगल नाम संकीर्तन करता, प्रीतीने आवडी. Look at that word. Satya Sai Baba has said in one of his pravachans, के भजन करताना रागा is not important, अनुरागा is important. अनुराग तू प्रीतीने म्हणतो की कोण ऐकून अप्रिशिएट करता ते ताजेरे लक्ष नाही, अथवा रागाचेरे लक्ष नाही, अनुरागाचेरी. सो प्रीतीने केन्ना आमी तू सांगता गुण गायन आवडी, हेंची माझी सर्व ही जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, मुक्ती सुद्धा म्हाका नाका म्हणता तुकाराम. न लगे मुक्ती धन संपदा, मुक्ती कला नाक म्हणता. आय डोंट वॉन्ट टू बिकम द शुगर, आय वॉन्ट टू बिकम एन ant अँड टेस्ट द शुगर. हावांची जरी साखर जाल्यार म्हाका प्रयोजन. हावांची साखर जाला, ब्रह्मवेद ब्रह्मैव भवति, आय बिकम ब्रह्मन. हावांची साखर जाल्यार म्हाका प्रयोजन. आय वॉन्ट टू बिकम एन ant. यू आर ए माउंड ऑफ शुगर. I am an ant. I want to sit at your feet and taste that sugar. So guna gayina avadi, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. ही कंडिशन्स स्टिप्युलेशन्स जरी तू ऍग्री करता, then and then alone I am ready for rebirth. म्हाका कितलो जन्म जावं जाल्यार तूं पुनर्जन्मान तूं म्हाका घाली, कांय अड्डिना. But on one condition, तुझं विसर न व्हावा. I should not forget you. This is अर्थार्थी. हांग अर्थार्थीचे दृष्टांत आदिशंकराचार्यांनी शिवानंद लहरीन तुमकल दिल्या पळयाती. हंस पक्षी, हंस पद्मवनं समिच्छति यथा नीलांबुदं चातकः. कोकः कोकनद प्रियं प्रतिदिनं चन्द्रश्चकोरं तथा. चेतो वांछति मामकं पशुपते, चिन्मार्गं रघ्यं विभो. गौरीनाथ भवत् पदाब्ज युगलम कैवल्य सौख्यप्रदम. हांगा दृष्टांत दिल्लें ती. हंस पक्षीक आनी कसलेय नाका. खंय पद्म, लोटस, कमला फुल्ल खंय आसा ती. दॅट pond of lotus flowers, pond POND. The pond of lotus flowers खंय आसा तेंच ताका जाय. हंस पद्मवनम समिच्छति यथा, तशी म्हाका तूं जाय. हंसाक कशी पद्मवन जाय, ए पॉन्ड ऑफ लोटस फ्लवर्स जाय, तशी म्हाका तूं जाय. नीलांबुदम चातकः, चातक पक्षी हांगा थंय आशिल्लो उद्दापी ना खंय. केन्ना फ्रेश पावस येता त्या वेळार ती चातक पक्षी आपणाक चोंची उंचार करून द फ्रेश ड्रॉप्स ऑफ रेन, पावसाचे ते बिंदू, जलबिंदू, पावसा बिंदू ते ग्रहण करता खंय. अशी खंयचे एक तळ्यान तो आनी आशिल्लें उद्दा न्हय. तशें म्हाका तूंच जाय. त्या पक्षी कशी पावसा उद्दाक फ्रेश ड्रॉप्स जाय, तशें म्हाका तूं जाय. हंस पद्मवनम समिच्छति यथा नीलांबुदम. नीलांबुदम म्हळ्यार डार्क क्लाउड, अंबुदम म्हळ्यार क्लाउड, नीलांबुदम डार्क क्लाउड. चातकः कोकः कोकनद प्रियम, चक्रवाक पक्षी सूर्योदय केन्ना जाता म्हणून प्रतीक्ष करता खंय. चंद्रम चकोरस्तथा, चकोर पक्षी चंद्रोदय केन्ना जाता म्हणून हे करता खंय, प्रतीक्ष करता खंय.
चेतो वांछति मामकं प्रतिदिनं चिन्मार्ग वृक्षं विभो. चेतो वांछति तशी चेतो वांछति मामकं पशुपते, हे पशुपते, हे भगवान शंकर, मगल मन त्यान मनेचरी आता खंयची दृष्टांत दिल्ले त्यान मनेचरी म्हाका तूच जाय म्हूण मगल मन वांछति अभिलाषा करतस, इच्छा करतस. गौरीनाथ गौरीनाथ भवत पदाब्ज युगलम तुगलम पदाब्ज युगलम चरण कमल कैवल्य सौख्य प्रदम कैवल्य सौख्य दितल तसले तुगल चरण कमलच म्हाका जाय म्हण हांव प्रार्थना करता. दिस इज अर्थार्थी. नेक्स्ट स्टेप अबाउट अर्थार्थी इज ज्ञानी. ज्ञानी ज्ञानी म्हळ्यार शंकराचार्यांनी एक श्लोक दिलेलो आसा. अंकोल म्हण एक रूख आसा खंय, तो कसलो रूख गोतना. अंकोले गांवांत तूं ते अंकोल म्हळ्यार नांव त्या रुखां बी त्या ती गोतना. त्या अंकोला रुखाचे एक वैशिश्ट्य म्हळ्यार ताजी बिय तो गुपळलेल्या हांगा थंय वचना तिले त्या रुखाकच खिचून बसता खंय. अंकोलम निज बीज संतति अयस्कांतोपलम सूचिका साध्वी नैज विभुम लता क्षितुरहम सिंधु सरिद वल्लभम. चेतो वांछति मामकम पशुपते. मगल मन आता त्यान मनेचेरी मगल मन अपेक्ष करता असं. प्राप्नोति यथा तथा पशुपते पादारविंदद्वयम चेतो वृत्ती रूपेत्य तिष्ठति यदा सा भक्तिरित्युच्यते. त्यावेळेला ताका भक्ती म्हणून म्हणतात ती. हांगा दृष्टांत कल दिल्या. अंकोलम निज बीज संतती. अंकोला ताजे जे फल ताजे बियो ते फल पिकता, पिकून ते बियो तो गुपडता ते तो गुपळले हांगा थंय वचना तेले आपणा त्या रुखाकच वचून खिचून बसता ती. देर इज सम गम in that seed. There is a little particle of gum and it goes and sticks to the parent tree. Ankolam nija bija santati ayaskantopalam suchika. Magnet suchika suchika ताणता. आता मॅग्नेट आपण जाऊन तो वचून त्या सुवेक तळवे ना. मॅग्नेट खंय आसा, खंय आसा की थंय आसा. मॅग्नेट आशिल कडे आसा, सूब वचून त्या मॅग्नेटाक खित्ता. अंकोला तो रूख, अंकोला म्हणजे त्यांचे रूख जो आसा तो रूख आशिल कडे तशी आसा. बी वचून ताका खित्ता ती. रूख येवन बी हे करना, बी रुखाला वता ती. मॅग्नेट येवन सुवेक अथवा आयर्न फायलिंग्साक धरना. Iron filings or the needle goes to the Ayaskanta, the magnet. Ayaskantopalam suchika sadhvi pativrata stri naija vibhum. आपणागल बामणाक साध्वी नैज विभुम. तशीची लता क्रीपर वाली क्षितिरुहम रुखाक वाली वचून रुखाक खित्ता. वाली त्या रुखाचेर चढता आणि ते वाली मिती त्या रुखाक एक गोमटा येता. खंयचे एक फुलाचे एक वाली म्हणली की मोगऱ्या फुलां वॉटेवर ती वाली जरी एक रुखाचेर उंचार वता वता आणि पुरा स्प्रेड जाल्या ते वाली मिती त्या रुखाक एक गोमटा येता. ती वाली त्या रुखाक भूषण जाता. तशीची भक्त देवाक भूषण जाता. आम्ही शिवाक भवानी शंकर देवाक नागभूषण म्हणतात. हे नाग म्हळ्यार कोण? भवानी शंकर देवाक नागभूषण म्हणतात. नाग सर्प, तो सर्पूची ताका भूषण जावन आसा म्हण म्हणतात. तो सर्प म्हळ्यार कोण? आमीच ते सर्प. आमगेल भितर वी हॅव विदीन अस सो मच ऑफ पॉयझन. आमगेल थॉट, स्पीच अँड डीड आर पॉयझनस. आमगेल मनान तो हे पुरो तावळ सांगेल जे वैरी जे आसा ते हे वैरी, दिस इज द पॉयझन. सो हे पॉयझन सो नागभूषण म्हणून आमी कला म्हणटा ते. आम्ही
सर्प जावन आशिल्ली, अनेक मनचे विष आमच्यांत आसा, तशी आसून केन्ना आमी देवा लागीं वता ती देव आमकां तिरस्कार करना. वतू तुज्यांत इतलो अवगुण आसा ती आतमधल्याक कसला आयला म्हूण आमकां तिरस्कार करना. ही एक्सेप्ट्स अस अँड ही मेक्स अस इनटू हिज ऑर्नामेंट्स. आमकांचे तो अलंकार करून घेवन आभूषण करून घेवन तो मेरवता. दिस इज वाय वी कॉल, दिस इज द इनर मिनींग ऑफ नागभूषण. आमी धूळ भेट म्हणटात न्ही. वॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ धूळ भेट? आमगेल्या आंगार धूळ पडलेली आसता. आमी कशी आसा ती? आमी मलीन, वी आर नॉट इन ए व्हेरी क्लीन स्टेट, बट आमी कशी आसत की तशीच आमी देवा लागवचे. दॅट इज धूळ भेट. आमी वचून न्हावन घेवन फुटची आमी मुंड गिंड न्हिसून आयला रे, दॅट इज नॉट धूळ भेट. धूळ भेट प्रॉपरली सो कॉल्ड इज वेन यू हॅव द धूळ. केन्ना तूं बसरता न्हू, हजेरता न्हू, आनी खंयची ट्रेनार न्हू, देव आयलो and you are laden with dust on your body, and that time you go, then God accepts you. And that is what Krishna says in Bhagavad Gita. Api chet suduracharo bhajatyo mam ananya bhak sadhureva samantavyah samyak vyavasito hi sah क्षिप्रम भवति धर्मात्मा. कृष्ण भगवत गीते म्हणता तो कितलोय गया गुजरा हुआ इंसान म्हणतात नाही हिंदीतून, कितलोय वायट असो पर तो मनुष्य. डोंट लुक इन टू हिज पास्ट. हात तो मदल्या गायला, दॅट इज मोर इम्पॉर्टंट टू हिम. ही इज प्रेझेंट. तो आयला आत मदलागी आणि हांव ताका एक्सेप्ट करता. तागेले दोष काणक तूं. अँड द मोमेंट आय एक्सेप्ट हिम, क्षिप्रम भवति धर्मात्मा, ही इमिडिएटली बिकम्स व्हेरी प्युअर. सो हांगा शंकराचार्य दृष्टांत हें पुरो दिता आसा ती अंकोला ताची बिया रुका वचून कित्ता ती. अर्थात ते बियांक रूख आश्रय जावन आसा. रूख बियांक आपयना, बी सूर्य रुखाक. देव मगल आश्रय जावन आसा. ही इज द हायेस्ट आश्रय. आनी खंयचे आश्रय न्ही. अन्यथा शरणम नास्ति त्वमेव शरणम मम म्हणटात आमी. भगवत गीतेंतून अखेरची श्लोक ताका चरम श्लोक म्हणटात. द लास्ट श्लोक इट इज द क्राउनिंग ग्लोरी म्हणतात भगवत गीतेंतले. व्हॉट इज दॅट क्राउनिंग ग्लोरी? सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. सगळं सोड दी तुगेलें आनी एक मात्र ध्यास दवरून घे, हांव जाय, म्हाका तूं जाय, म्हाका तूं जाय म्हणून ही एक भावना मात्र दवरून घेवन मदलो ह्यो तूं. सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. अँड दॅट इज ज्ञानी भक्त. अंकोलम निज बीज संतती अयस्कांत सूचिका. कृष्णाक कृष्णा म्हणकल्या म्हणटा ती कर्षती इति कृष्ण. तो आमकां ताणता. दॅट इज द डिवायन ग्रॅविटेशन पुल. कृष्ण आमकां ताणता. आता आमकां आता मॅग्नेट ताणता. बट इमॅजिन इफ द needle is so full of mud, if a piece of iron is so full of dust or mud, कितले पॉवरफुल मॅग्नेट असता की ताणो जायच ना. तशी देव आमकां ताणता आसा. बट आय एम नॉट बीइंग पुल्ड. वाय? कृष्णा इज पुलिंग मी. कर्षती इति कृष्णा. बट हांव वचून त्या कृष्णाक खिच्चना. कल खातीर? हांव तावळ सांगील म्हणके अज्ञान, विपरीत ज्ञान आणि संशय. This is one reason, one blockade, one stumbling block. And the second is magal bhitar chile kama, krodha, lobha, moha, mada, matsara. Because of these two factors, even if Krishna is karshati, maka tanata asa, ha vasun taka khitsana. So sadhvi naija vibhum lata kshitiruham sindhuhu saridvallabham. सकड नय्या एकमेव ध्येय नय्यांगेल कसलें वचून सागरांतू लीन जावंका. टू मर्ज इन टू द ओशन. सिंधुः सरित वल्लभम. सिंधू म्हळ्यार ओशन, सरित प्रवाह. प्राप्नोति यथा तथा पशुपते. ह्या दृष्टांतान खंयचे मनचे आकर्षण दिल्लेलें आसा त्या नमने आकर्षण तूं म्हाका दिता आसा. अशी पादार विंदद्वयम तुगल चरण कमल
चेतो वृत्ती रूपेत्य तिष्ठते यदा मगल मन केदना उपेत्य लागे वचून तिष्ठती राबता सा भक्ती रित्युच्यते अकाची भक्ती म्हणतात. समर्थ रामदास स्वामी दासबोधान सांगतात भक्ती म्हणणारी अविभक्त स्थिती इज भक्ती. अविभक्त, नॉट डिवायडेड, undivided state of mind, not fragmented mind, not fractured mind, but whole, undivided. I am one with everything. That is bhakti. Avibhakta sthiti ताकाच भक्ती म्हणतात and that is ज्ञानी. आणि हे ज्ञानी आशिला तो कशी असता भगवद्गीतेन तो ज्ञानी गेल सांगल्या दृष्टांत मस्त असत. समम पश्यति सर्वत्र, सगळीकडे एकल्याक तो देवाक पळयत असत. सगळीकडे देव एकल्याक व्याप्त जावन असता. अनटचेबल अथवा हरिजन म्हणून कोणा म्हणता ते तांच्यान कमी अथवा एक वैदिक ब्राह्मणांचो चड अशी नाही. सगळीकडे एकल्याक असत. समम पश्यति सर्वत्र समवस्थितम ईश्वरम त्यामिती न हिनस्ती आत्मना आत्मानम. आनी कोणाकय तो हिंस करना, कला हिंस करना. मज्जांत खंचकी तो आत्मस तशीच तज्जांतोय आत्मस तेमती हिंस करना. न हिनस्ती आत्मना आत्मानम ततो याति परांगती. हे हिंस करना तज्जांतावन हिंदू म्हणल हो शब्द येयलच. आम्ही हिंदू, we call ourselves as Hindus. What is the etymology of the word Hindu? Him म्हणा हिंसा, do yate, one who refrains from inflicting hurt, injury or violence on anyone, he is a Hindu. Himsaya, from violence, do yate, one who refrains from, he is a Hindu. And why does he refrain from violence? Because आपणांतू खंयचे तत्व आसा, कोण भवानी शंकर आसा तोच सगळ्यांचो आसा. तेमी ताका हिंस केल्यार म्हाका हिंस केले जाता. दिस इज ज्ञानी. तो सगळीकडे तेंच पळयता. आमकां आनी ज्ञानीक दृश्टींतू फरक आसा. रामकृष्ण परमहंस याकडे म्हणटा ते ज्ञानी म्हणकले ताका मात्ता रे दोन्ही कोंब येतात. Does he grow two horns on his head? म्हातारी दोन हॉर्न कोंब म्हणतात न्ही. शिंग म्हातारी दोन शिंग येना ज्ञानीक. आमचे म्हणके आसा. तर म्हाका ताका फरक कसलो. काक कृष्ण पिक कृष्ण को भेद पिक काक यो म्हणके कायळो आणि कोकिळा दोन्ही ब्लॅकच. ज्ञानी आमी कल करता ते हांव एक व्यक्तीक पळयता, एन ऑब्जेक्ट, ए पर्सन और एक ऑब्जेक्ट, एक वस्तूक पळयता म्हणले की हांव एक आंबो पळयता असं ऑब्जेक्ट, एक वस्तू किंवा एक व्यक्ती, ए पर्सन. ज्ञानी पळयता, हांवय पळयता. हांव तो आंबो पळयता असं थंयच फुल स्टॉप. ज्ञानी पळयता असं थंयच फुल स्टॉप. नाही, ज्ञान एकल करता. ही लुक्स इन टू द मँगो, ही लुक्स बिहाइंड द मँगो अँड ही लुक्स व्हॉट इज सपोर्टिंग द मँगो. He looks at that person, he looks into the person, he looks behind that person, and he looks at that which is supporting that person. That is the difference. आम्ही एका व्यक्तीक पळयलें थंयच फुल स्टॉप जालें, पूर्ण विराम. जाल्यार ज्ञानी रामकृष्ण परमहंस असले, रमण महर्षी असले, साईबाबा असले, त्या प्रत्येक वस्तू केन्ना पळयता ते तो वस्तू इट बिकम्स अ लिंग, इट बिकम्स एन एम्बलम, it becomes a signature tune of God. आम्ही आमच्या रुद्राभिषेका मंत्रांतू कोणाक नमस्कार करनी. रुद्राभिषेका मंत्रांतू इंग्लिशान म्हणतात ते फ्रॉम द सबलाइम टू द रिडिक्युलस म्हणून. फ्रॉम द सबलाइम टू द रिडिक्युलस. पाल्लो आम्ही कचरा म्हणतात न्ही, पाल्लो पाल्लाक नमस्कारो. सान उदकाचे एक व्हाळ आसा ताका नमस्कारो. आणि एकले चोर आसा ते चोरा नमस्कारो. सर्वांक नमस्कार केलेले असतात. आर वी ग्लोरिफाईंग ए सिन्नर? 10 नमुन्याचे क्रिमिनल्सांक लिस्ट दिल्या आणि तू कितले नमुने चोर आसा ते पुरो 10 नमुन्याची पुरो दिल्या रुद्र मंत्रांतू. आर वी ग्लोरिफाईंग सिन्नर? नो.
then why is it they are figuring in this Rudrabhisheka mantra? चोरू फटिंगू लुच्च लबाड म्हणतात न्ही, हांगेल पुरा नांव आसा ती. वाय? बिकॉज तांच्यांतून एक देवत्व आसा, बट दॅट देवत्व जे आसा, दॅट डिविनिटी इज कवर्ड, इट इज कन्सिल्ड, इट इज लेटेंट, अँड दॅट लेटेंट आशिल्ल्याक आमी मॅनिफेस्ट करता. तो सगळ्यांत आसा तो ज्ञानी. आमी ब्रह्मसूत्रांत एक सूत्र आसा, ब्रह्मदृष्टी ही उत्कर्षात. ब्रह्मसूत्रांत एक सूत्र, ब्रह्मदृष्टी म्हळ्यार कसलें? उत्कर्षात. देर इज एन इलेवेशन. हांवय पळयतां, ज्ञानी पळयता. हांव ते वस्तूक मात्र पळयतां, फुल स्टॉप. हांव ते व्यक्तीक मात्र पळयतां, फुल स्टॉप. बट ज्ञानी केन्ना पळयता? हो वस्तू खंय तो आयलो, हो वस्तू आमकां दिल्लो ती शक्ती कोणी, खंय तो आयलें पुरा. आनी ताजे भितरय तें आसवें तें तत्व, ताजे मागशी आसवें, ताजे मुखारी आसवें, ताका सपोर्ट करून अपहोल्डिंग दॅट व्यक्ती, अपहोल्डिंग दॅट ऑब्जेक्ट, तें तत्व खंयचें आसा त्या दिका लक्ष वता. हाकाचे परिज्ञान म्हणटात. परिज्ञान आश्रम स्वामी 79 years काल शिराली तूं 79 दिवल्यो पर लायल्या, सण सण लॅम्प काल शिराली तूं शिरान लायिल्लें आशिल्लें. आनी सण सण परिज्ञान, परितः ज्ञान. परित म्हळ्यार ऑल राउंड. आमगेलें ज्ञान ओनली वन फोकल पॉइंट. जस्ट लुक एट दॅट मॅन, फिनिश. लुक एट दॅट ऑब्जेक्ट, फिनिश. नो, you look within, you look higher, you look inside, you look in front, you look this side, you that side. सगळीकडे मागे पुढे विठ्ठल भरला, रिता ठाव नाही उरला. मागशी मुखारी सगळे तोची, देव येथे देव तेथे, देवा विण नाही रिथे. देव ना असं जागोच ना. तुम्ही हे ऐकले? हा फर्स्ट टाइम काय सांगचे नाही, तुम्ही ऐकून असता. हिरण्यकशिपू म्हणत काय गॉड इज नो वेअर. प्रल्हाद म्हणत काय गॉड इज नो हियर. गॉड इज नो वेअर सेम स्पेलिंग, सेम लेटर्स, खंय पद विभजन खंय करता आणि तो डिफरन्स. गॉड इज नो वेअर म्हणता हिरण्यकशिपू. ते नो वेअर आशिल्ल्यान तूं नो हियर प्रल्हाद. दिस इज द भेद बिटवीन ए ज्ञानी भक्त अँड एन ऑर्डिनरी लौकिक मंडेन पर्सनॅलिटी लायक अस. आमच्याच आणि ज्ञानीक होच फरक. ज्ञानी आमगेले गुरु परंपरेंतले सगळे गुरुवर्य हे ज्ञानी जावन आशिल्ले. आज आमी कोणागेले समाराधना करता आसा ती पांडुरंग आश्रम स्वामी जे ज्ञानी, आनंदाश्रम ज्ञानी, परिज्ञान आश्रम ज्ञानी, सद्योजात शंकराश्रम ज्ञानी. हे ज्ञानी जावन आसून आमगे लेवला येवन आमकां शिकोवचे खातीर ती अनेक नमुन्याचे पूजन आमकां एक लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन दिता, ती प्रात्यक्षिक प्रेझेंटेशन आमकां दिता ती. वाय इज इट? बिकॉज ही नीड्स नो. इट इज अ लेसन, ऑब्जेक्ट लेसन फॉर अस. आमकां आमच्यांतून ती जिज्ञासा येवंका. आमी आर्त आशिल्ले आसल्यार जिज्ञासू जावंका, जिज्ञासू आशिल्ले आसल्यार अर्थार्थी जावंका. तुकाराम म्हणके अर्थार्थी आशिल्ले आसल्यार ज्ञानी जावंका. ब्रह्मसूत्र बादरायणाने निर्माण केले, रचन केली. कल खातीर आमगेली ही जिज्ञासा पूर्ती करचे खातीर, निवारण करचे खातीर ताणें ब्रह्मसूत्र केलें. ब्रह्मसूत्रांत 4 पयलीं सूत्र. अथा तो ब्रह्म जिज्ञासा जन्माद्यस्य यतः शास्त्र योनित्वात् तत्व समन्वयात. ही 4 सूत्र हाका चतुसूत्री म्हणटात. ह्या चतुसूत्रीचेर शंकराचार्याने विशाल भाष्य बरयलें. हे 4 सूत्र समजून घेतल्यार ब्रह्मसूत्र समजून घेतली जाल्लें म्हूण हे 4 सूत्रांत कल सांगल्या. अथा तो ब्रह्म जिज्ञासा. एकलो गुरु लागी येवन निमगिता तावळा हांव सांगिल्लें म्हणके म्हाका आर्त आशिल्ल्याक म्हाका हातूंत जावन निवारण केलें ती शक्ती म्हळ्यार तो देव म्हळ्यार कोण? ब्रह्म जिज्ञासा. ब्रह्मन म्हळ्यार कोण? अथा तो ब्रह्म जिज्ञासा. आय हॅव कम, I want to know. I have that jignasa, curiosity to learn. Who is that? त्यावेळी दुसरे सूत्र सांगता जन्माद्यस्य यतः. बादरायण सांगता जन्म आदी यतः. कोणाला तावन
ह्या सृष्टीचे निर्माण झाल्या आणि सृष्टीचे परिपालन जातं असं आणि अखेर एक संहार जातं असं, हे कोणाला जाऊन जातं असं, तो देव. दुसरे सूत्र जन्माद्यस्य यतः. तिसरे सूत्र शिष्य निमगिता आचार्याक गुरुंक हे पुरा खंय सांगल्या. हे तू सगळं सांगता असतं कपोल कल्पित. इज इट युअर फर्टाईल इमॅजिनेशन, figment of your imagination, or is it borne out by the testimony of the scriptures? त्यामुळे ते थर्ड सूत्र सांगता शास्त्र योनित्वात. वेद म्हणलं शास्त्र, वेद शास्त्र हांतू पुरा ते देवागल बद्दल सांगितले असं. वेद इज द सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट गॉड. मगल कपोल कल्पना नाही, मगल इमॅजिनेशन नाही, वेदान सांगल्या, शास्त्रान सांगल्या. त्यामुळे तो शिष्य वापास निमगिता एकडे देवाक निर्गुण म्हणून सांगल्या आणि एकडे सगुण म्हणून सांगल्या. एकडे ताका सांगल्या सर्वत पाणीपादम तत् सर्वतोक्षी शिरोमुखम. सगळे तगल पाय असती, हात असती, डोळे असती, कान असती, मुई गेल सुद्धा तगल फुटप्रिंट ताका ऐकू येता म्हणून एकडे म्हणतात ते. आणि एकडे म्हणतात ते ताका इंद्रिय ना, तो मन ना, ताका हे ना, सगळं बाहेर असतं म्हणून. अशी विरुद्ध असत मग सगळं वेदांत उपनिषदांत वाक्य. त्यावेळी हाऊ यू से दॅट वेद इज द सोर्स or Shruti is the source, Shastra is the source of information. How you say? Then the fourth sutra says, Tattu samanvayat. तू जे खंची विरोध म्हणता ते विरोध नाही. It is a virodhabhasa. It is only an apparent contradiction, not a real contradiction. It is apparent. तत्तु समन्वयात. ते समन्वय करता आम्ही खंची वाक्य उपनिषदांतून खंची संदर्भांत आयल्या. कोणाक सांगताना तागल अधिकाराक अनुरूप जाऊन सांगितले असं हे पुरा आम्ही समग्र आलोचन करून ताचे अर्थ करता. नुसतीची एक वाक्य म्हणून घेऊन तितलेच अंडरस्टँड करत नाही, आउट ऑफ कॉन्टेक्स्ट नाही. त्यामुळे ते तत्तु समन्वयात समन्वय करता. दीज आर द 4 सूत्रास. म्हळ्यार जिज्ञासा कोणाक जाता ते निवारण करूक ब्रह्मसूत्र बादरायणा गेले. सो उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि गीता या तिन्ही प्रस्थान त्रय म्हणतात. तीन आणि आमचे ज्ञान इत्यादी म्हणतात. आज समाराधना दिवस आमगेल्या दिव्य भव्य गुरु परंपरा तशीच भवान शंकर देव, दुर्गा परमेश्वरी देवी, भुवनेश्वरी देवी हांगेल सगळं अनुग्रह सद्योजात शंकराश्रम स्वामी हांगेल सगळ्यांगेले अनुग्रह आशीर्वादाने आमच्यांत आशिल्ले ते 3 नमने काळोख अज्ञान, विपरीत ज्ञान आणि संशय निवारण जावं. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर म्हणल मातवल मृग हाजे मृग बेटे तो भवान शंकर देव कोरनो मगल हृदयांत आशिल्ले हे पुरा वैरय निर्मूल कर अशी शुभेच्छा सदिच्छा. आणि आमकांय आता मी खंयची स्टेजार आसा ते आम्हीच इंट्रोस्पेक्शन करून घेवंका. हांव आर्थ स्टेजार की, हांव जिज्ञासू स्टेजार की, हांव अर्थार्थी स्टेजार की, ज्ञान तरी खंडित नाही. आम्ही खंयची स्टेजार आसा ते हे आम्ही अंतर्मुख जावन विचार करून आम्ही आज नाही फाय ह्या जन्मांत नाही मुखावेल जन्मांत ज्ञानी जावन वासुदेव सर्वमिती गीतेन सांगितलं म्हणते. सगळे कडे तो वासुदेव असं ही दृष्टी ब्रह्मदृष्टी आमकां यावं म्हणून शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करून मगल हो उपन्यास श्रीमद पांडुरंगाश्रम स्वाम्यांगेल्या चरण कमलांतून मगल श्रद्धांजली रूपाने हांव अर्पण करता. धन्यवाद. जय शंकर. नंदन्तु साधका सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्था शाम्भवी मेस्तु प्रसन्नोस्तु गुरुः सदा. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति.